सांगली जिल्हा संपूर्ण भाजपमय. यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे. मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे. विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे. त्यांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील, पण सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालेला आहे. त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जत तालुक्यातील 65 वंचित गावांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ प्रसंगी विखे पाटील बोलत होते. खासदार विशाल पाटील तर तरुण आहे, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे. त्यामुळं त्यांच्यात मी काय त्यांना असं वाटू नये की मी टीका त्यांच्यात करतो म्हणून. तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळी शक्यमध्ये समजत येतो या लोकांच्या दादांचा विश्वासघात कोणी केला, या सगळ्या राजकारणाचे सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील. कसं भाऊ भाऊ कारण शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्यकर्ता म्हणत नाही मी, पण आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहे आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करत आहे. मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.